भारतीय संविधान दिन अमृत महोत्सव गौरव सोहळा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय लिंगायत मोर्चा, राष्ट्रीय जैन मोर्चा, राष्ट्रीय शीख मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधन संमेलन। स्थळ विष्णुदास भावे नाट्यगृह, हर्बर्ट रोड, सांगली। रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 दुपारी 12 वाजता। भारतीय संविधान रॅली प्रारंभ सकाळी 9 वाजता। स्थळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा भोजन व्यवस्था रॅली समाप्तीनंतर। उद्घाटक माननीय राजू शेट्टी साहेब, माननीय खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटना, अध्यक्षता माननीय वामन मेश्राम साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा, नवी दिल्ली। संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात सुद्धा ओबीसीची जातनिहाय जनगणना न करणे ही ओबीसी समाजासोबत धोकेबाजी, गंभीर चर्चा, ईव्हीएम मशीनवर निवडणुका घेऊन भारतीय संविधान व लोकशाही उद्ध्वस्त करणे, शासक जातीचे षडयंत्र, बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी आंदोलनाची तयारी, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन व लिंगायत या अल्पसंख्याक समुदायावर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर आंदोलनात्मक रणनीती ठरवणे, लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळवण्यासाठी चर्चा। वक्ते जनाब सय्यद मुजीब साहब, राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, नवी दिल्ली। माननीय अमर पाटील, संभाजी ब्रिगेड, शिराळा। माननीय ॲडव्होकेट संदीप पाटील, संविधान अभ्यासक, मुफ्ती मुजम्मिल कासमे, सांगली। माननीय जगन्नाथ ढाले, संविधान अभ्यासक। माननीय चंदनदादा चव्हाण, गुंठेवारी चळवळीचे जनक। माननीय बाळासाहेब धावारे, कार्याध्यक्ष, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, महाराष्ट्र। माननीय राजवैभव शोभा रामचंद्र, संविधान संवादक। माननीय सचिन कदम, सामाजिक नेते, रोज एक नवीन विषय। मौलाना जुबेर अहमद बेपारी, जमियत उलेमाए हिंद, मिरज। माननीय कालिदास गाढवे, संघटक, रासप, पश्चिम महाराष्ट्र। माननीय अर्जुन लिंगले, सेवानिवृत्त सुभेदार, मेजर। मूलनिवासी बहुजन बंधू भगिनी यांनी या प्रबोधन संमेलनास बहुसंख्येने उपस्थित राहून साथ सहयोग करावा ही विनंती। संयोजक भारत मुक्ती मोर्चा, सांगली जिल्हा। माननीय सिद्धार्थ ओवाळे, जिल्हा अध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा। माननीय राम थोरात, उपाध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा। माननीय संदीप कांबळे, जिल्हा प्रभारी, भारत मुक्ती मोर्चा। माननीय सुजाता पवार, अध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा महिला संघ। माननीय अमर साबळे, जिल्हा कार्याध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा, सांगली। माननीय महेश होवाळ, मीडिया प्रभारी। माननीय राजेंद्र धोत्रे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, सांगली। माननीय अरुण भगत, भारत मुक्ती मोर्चा, कागवाड। माननीय कुमार वाघमारे, माननीय तुषार कांबळे, माननीय वैभव कांबळे, माननीय प्रमोद होवाळे, माननीय सुखदेव कुरणे, माननीय तानाजी तुपे, माननीय बाळासाहेब यमगर, माननीय अलाबक्ष मकानदार, माननीय विजय भोसले, माननीय प्रवीण कांबळे, माननीय कृष्णा कांबळे, माननीय अवधूत टोमके, माननीय मीना चंदनशिवे, माननीय कोमल होवाळे, माननीय काजल होवाळे, माननीय भाग्यश्री माने, माननीय रेखा काळे, माननीय मनीषा माने, माननीय दिव्या कांबळे, माननीय गणेश पैलवान, माननीय अरुण दळवी। संपर्क 9096 08 70 62, 9561 03 32 63, 92 25 82 10 19, 98 90 00 03 27, 93 72 10 88 77, 99 75 83 08 83, 95 03 41 12 53। भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त सांगली भावी नाट्यगृह येथे भारत मुक्ती मोर्चा या बामसेच्या ऑफसेट विंगच्या माध्यमातून संविधानाचा अमृत महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। त्यामध्ये आमच्या राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा, राष्ट्रीय शीख मोर्चा, राष्ट्रीय लिंगायत मोर्चा या सर्व ऑफसेट विंगच्या ही सहकार्य आपण त्यामध्ये आहे। बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आहे, लवली क्रांती मोर्चा आहे, राष्ट्रीय जैन मोर्चा आहे। तर यामध्ये आपण या कार्यक्रमासाठी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब अध्यक्षता करण्यासाठी येणार आहेत। त्याचबरोबर या संमेलनाचे उद्घाटक माननीय राजू शेट्टी साहेब, माजी खासदार, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत। आणि या कार्यक्रमाला पूर्ण महाराष्ट्रातून वक्ते येणार आहेत। त्यामध्ये आपण विषय लावलेले आहेत त्या पत्रिकेमध्ये आपल्याला दिसतील। तसेच 23 नोव्हेंबरला
सकाळी 9 वाजता पुष्पराज चौक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच कर्वे भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान रॅलीचे आयोजन आम्ही केलेलं आहे। तिथून ती रॅली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यानंतर कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली भावी नाट्यगृह या ठिकाणी येईल। त्या ठिकाणी रॅलीची सांगता होणार आहे। या रॅलीमध्ये 200 टू व्हीलर आणि 4 व्हीलर गाडीमध्ये मिश्राम साहेब असतील अशी ती रॅली 12 वाजता रॅलीची सांगता करून त्या ठिकाणी येणाऱ्या सर्व लोकांना स्नेहभोजनाचं आयोजन करून त्यानंतर आपल्या प्रबोधन संमेलनाला सुरुवात होईल। त्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वच बुद्धिजीवी वर्ग त्या ठिकाणी येत आहे। त्यामध्ये आपल्या मिरजेचे पास्टर जे कोल्हापूर धर्मप्रांताचे उपाध्यक्ष आहेत रेव्हरंड श्रीनिवास चोपडे साहेब ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तसेच राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चाचे चांद मोहम्मद साहेब हे या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित आहेत। यामध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे भंतेजी राष्ट्रीय प्रभारी भंते सोमानंदजी या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। तसेच माननीय हरविंदर सिंग खालसा जे राष्ट्रीय शीख मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी आहेत मुंबईवरून तेही या कार्यक्रमाला येत आहेत। तसेच आपल्या सांगलीचे गुरुद्वाराचे प्रमुख माननीय जीवनसिंग ग्रंथी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर बरेचसे मान्यवर सगळ्याच SC ST OBC आणि सर्वच मायनॉरिटीमधले लोक या कार्यक्रमाला येणार आहेत आणि आपापलं मत ह्या विषयावर मांडणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने आपण जो विषय घेतलेला आहे तो पण संविधानाच्या 75 वर्षे होत असताना सुद्धा ओबीसीची जात नियोजन केली जात नाही। तसेच EVMच्या माध्यमातून निवडणुका घेऊन संविधान संपवण्याचाच घाट ह्या शासित जातीच्या लोकांनी घातलेला आहे। तसेच महाबोधी महाविहार जे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे तर त्यासाठी गेल्या अनेक वर्षापासूनचा लढा आहे आणि गेल्या 2-3 वर्षापासून आपण सर्व बघतोय की त्यामध्ये सर्वच लोकांची मागणी आहे तर त्याही विषयी हा महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं त्या अनुषंगाने समाजामध्ये जागृती आपण करण्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे। तसेच मुस्लिम ख्रिश्चन जैन लिंगायत या धर्मांच्या लोकांच्यावर जे अन्याय अत्याचार सुरू आहेत त्या अनुषंगाने या कार्यक्रमामध्ये रणनीती ठरवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि भारतीय संविधानाचा जो अमृत महोत्सव आहे तो आपण पूर्ण वर्षभर हे कार्यक्रम आपण राबवणार आहोत प्रबोधनाच्या स्वरूपात केडर कॅम्पच्या स्वरूपात आणि हे भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून हे सर्व कार्यक्रम होतील। धन्यवाद। जय भीम।